आदाब नाजरीन, न्यूज़ 16 डिजिटल में आप सभी का खैर मकदम है। ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನರ 274ನೇ ಜಯಂತ್ಯೋತ್ಸವ ಮತ್ತು 68ನೇ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವಕ್ಕೆ ಜಯವಾಗಲಿ। जिंदाबाद 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 जिंदाबाद। शेर मैसूर के नाम से जाने और पहचाने जाने वाले मशहूर व मारूफ मुजाहिद आज़ादी हजरत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह का 274वां यौम पैदाइश बैंगलोर शहर में बड़े ही अच्छे अंदाज में मनाया गया। जी नाजरीन, मुजाहिद आज़ादी और शेर मैसूर हजरत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह का 274वां जन्मदिन बतारीख 10 नवंबर 2023 जुमा के दिन पूरे रियासत कर्नाटका में बड़े ही अदब व एहतराम और मोहब्बत के साथ मनाया गया। साथ ही ये भी बता दिया जाए कि बैंगलोर शहर में टीपू समर पैलेस के रूबरू हर साल की तरह से इस साल भी बेहतरीन और मुख्तलिफ तंजीमों ने मिलकर टीपू सुल्तान के 274वें यौम पैदाइश के दिन को मनाया। साथ ही उन्हें बड़े ही अच्छे अंदाज में खराज अकीदत भी पेश की गई। इस मौके पर मिठाइयाँ तकसीम की गई। साथ ही इसी दिन कन्नड़ा राज्योत्सव डे भी मनाया गया। आइए देखते और जानते हैं इस खबर की मजीद तफसीलात। आज़ाद बन के जीना सिखाया टीपू शहीद ने, हुर्रियत क्या है ये हमको बताया टीपू शहीद ने, बरसों की जीस्त क्या है जियो शेर की तरह, जीने का हमको ढंग सिखाया टीपू शहीद ने। हैदर अली का जज्बा दिल नूर आइन है, टीपू दक्कन की करबला का हुसैन है। आज हम शहर बेंगलुरु के मशहूर मारूफ हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह ने जो तामीर किया था समर पैलेस, ये समर पैलेस के पास हर साल की तरह इमसाल मुसलसल पिछले 32 सालों से यहाँ पर अखिला कर्नाटका सूफ़ी संतरा संघा, कुल हिंद जमीयत सूफिया और मशाइख शाख कर्नाटका अनएडेड माइनॉरिटीज स्कूल्स मैनेजमेंट एसोसिएशन, दी बैंगलोर ऑटो रिक्शा डीलर्स एंड ड्राइवर्स एसोसिएशन, हज़रत टीपू सुल्तान शहीद पीस फाउंडेशन, अल्लाह शेख अहमद साहब, डॉक्टर गुलशाद अहमद, इरफान खान, हमारे दादा पीर भाई, तमाम यहाँ पर जो हैं खान साहब, हमारे तमाम मिलजुल कर हमें जितने भी लोग हर साल यहाँ पर शेर मैसूर जंग आज़ादी के अवलीन मर्द मुजाहिद आज़म आलमी शोहरत याफ्ता सुरमा हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह की यौम विलादत मनाते आ रहे हैं। इमसाल 270 पर 4वीं टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह की यौम विलादत और 68वां 60 पर 8वां कन्नड़ा राज्योत्सव, ये दोनों भी नवंबर के महीने में ये जो ही हम यहाँ पर शाया निशान पैमाने पर मना रहे हैं। खुसूसी तौर पर पैगाम ये है कि इस कन्नड़ा नाड़ में, इस कर्नाटक की ज़मीन से हिंदुस्तानियों का है ये आवाज़ बुलंद करने वाले हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह वाहिद शख्सियत थी। इस हिंदुस्तान में 500 से ज़्यादा राजे, महाराजे, रजवाड़े, पाड़लेगार, सामंत वग़ैरह सब थे। अंग्रेज़ों की ग़ुलामी का पट्टा डालकर, अंग्रेज़ों से हाथ मिलाकर अपने ही मुजाहिदीन आज़ादी के ख़ात्मे के लिए जो साजिश, जो गद्दारी की, उसे तारीख़ हिंदुस्तान कभी भुलाया नहीं जा सकता। सिर्फ़ एक वाहिद शख्सियत सारी दुनिया में, सारे आलम में फ़ख्र करने की बात है। तारीख़ी औराक़ में सुनहरे हरफों से लिखा गया है कि हिंदुस्तान हिंदुस्तानियों का है, अंग्रेज़ों को ये हिंदुस्तान छोड़कर जाना चाहिए। ये आवाज़, ये स्लोगन बुलंद करने वाले कर्नाटक की सरजमीन से शेर ज़मीन, शेर मैसूर हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह, ये एक ऐसी वाहिद शख्सियत हैं कि जिन्होंने मिसाइल टेक्नोलॉजी के मवज्जद हैं ईजाद किया। APJ अब्दुल कलाम साहब, मरहूम APJ अब्दुल कलाम साहब कॉन्फ्रेंस के दौरान अग्नि पृथ्वी मिसाइल पर कामयाब तजुर्बे के कॉन्फ्रेंस के दौरान ये एतराफ़ किया कि हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह की रॉकेट मिसाइल टेक्नोलॉजी के ही फार्मूले को अपनाकर मैंने अग्नि पृथ्वी की स्पीड को बढ़ाया है। इसके मवज्जद हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह।
हमें फ़ख्र करना चाहिए कि हमारे हिंदुस्तान में इस कन्नड़ा नाड़ में टीपू सुल्तान ने रॉकेट टेक्नोलॉजी का ईजाद किया और साथ ही साथ रेशम की काश्तकारी को लाने वाले हिंदुस्तान को हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैहि। तमाम किसानों के वास्ते में ज़मीनों का ग्रांट करना, रैयतों के लिए जो है तमाम तर सहूलियात फराहम करना और अच्छी बागबानी, उनका तामीर शुदा लाल बाग, वृंदावन गार्डन, गुंबद शाही, एक से एक जो है तारीख़ी मकामात। और ये बेंगलोर का हमारा श्री कोटे वेंकटेश्वरा स्वामी जी के बिल्कुल बगल में वाक़ई ये टीपू सुल्तान का लकड़ी का समर पैलेस यहाँ पर शाहिद है। मुमताज़ अली ख़ां जो साबिक़ हुकूमत के वज़ीर थे, इन्होंने श्री तलकाड़ू चिकरंगे गौड़ा को टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैहि की सही तारीख़ तमाम जमा करके किताब मुरतब करने के लिए उनको जो है पैसा हुकूमत से ग्रांट किया। श्री तलकाड़ू चिकरंगे गौड़ा ने ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಕಾಲದ ಪ್ರಸಂಗಗಳು एक नायाब किताब उन्होंने जो है बनाई, किताब को मुरतब किया, जिसके अंदर 150 से ज़ायद मंदिरों को टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैहि ने तामीर करवाया है और 250 से ज़्यादा मंदिरों को उन्होंने ग्रांट दिया है, अनुदान दिया है। हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैहि के मुताल्लिक़ श्री महात्मा गांधी जी यंग इंडिया में उनके मैगज़ीन में लिखते हैं कि टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैहि जो हैं जंग आज़ादी के मर्द मुजाहिद आज़म हैं। टीपू सुल्तान हिंदू और मुसलमान को अपनी दो आंख समझते थे। टिप्पू हिंदू ಮತ್ತು मुसलमानರು ನನ್ನ ಎರಡು ಕಣ್ಣು, ये बात टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैहि ने बताई। वो अदल इंसाफ पसंद थे, कौमी यकजहती के पैकर थे। सारे आलम में जिनका शोहरा कर्नाटक की सरजमीन से बुलंद हो रहा है, ऐसी अजीम शख्सियत हमें फ़ख्र करना चाहिए कि हमारे कर्नाटक में है, मैसूर में, श्रीरंगापट्टनम में ही आज भी ये मंज़र देखने को मिल रहा है कि लाल बाग हो, टीपू समर पैलेस हो, वृंदावन गार्डन हो, मस्जिद आला हो, चाहे श्रीरंगापट्टनम में उनके तामीर शुदा इमारत हो, तमाम को देखने के लिए इंग्लिस्तान, जर्मनी, फ्रांस, अमेरिका, इंग्लैंड, तमाम मुल्कों से सयाह टूरिस्ट जो है बेसाख्ता टूट पड़ते ही वो शेर को देखने के लिए कि जिसका चर्चा सारी दुनिया में है। आपका इस मौके पर क्या पैगाम है मुसलमानों के नाम और फ़िरक़ा परस्त ताकतों के नाम? टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैहि की जयंती को यहाँ पर हम लोग 32 साल से मना रहे हैं। ये इनफरादी तौर पर रियासत कर्नाटक के बीदर हो, रायचूर हो, अलग अलग मकामात पर हिंदू, मुस्लिम, ईसाई तमाम आशिक़ान टीपू सुल्तान हर साल मनाते आते थे। 2015 में टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैहि की जो जयंती मनाई गई, फिर उसके बाद टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैहि की जयंती के मुताल्लिक़ आवाज़ ही बंद हो गई, हलक़ से आवाज़ भी नहीं निकल रही है। टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैहि को सियासत के लिए क्यों इस्तेमाल किया गया? फिर अब बिल्लाखिर तमाम जयंतियाँ 28 ता 29 जयंतियाँ विधान सौदा के बैंक्वेट हॉल में होती है, टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैहि की जयंती आखिरकार क्यों नहीं? ये तबक़ों की सियासत चल रही है, तबक़ों की सियासत, वक्कलीगा तबक़ा, लिंगायत तबक़ा, कुर्बा तबक़ा, अलग अलग तबक़े तमाम की तरक्की के लिए वो तबक़ों से इक़्तिदार पर आए वज़रा तमाम जो हैं अपने तबक़ों की तरक्की में लगे हुए हैं और मुसम्मम तरीक़े से इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, सोशल मीडिया में मशहूर व मारूफ टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैहि की किरदार कशी करने पर तुले हुए फ़िरक़ा परस्तों के लिए यही पैगाम है कि वो श्री तलकाड़ू चिकरंगे गौड़ा की टीपू सुल्तान कालादा प्रसंगगळु किताब को पढ़ें और साथ में श्री गुरुचंद्रा जी ये किताब गुज़िश्ता साल या बर्जिश्ता साल मुरतब किए, टीपू सुल्तान महान, वो किताब भी पढ़ें तो तारीख़ सबको समझ में आ जाएगी। इनकी असल तारीख़ को रकम करने वाले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी थे, अंग्रेज़ों के साथ लड़े, अंग्रेज़ी फ़ौज को तबाह व ताराज करने के बावजूद भी सही इतिहास को, सही तारीख़ को अंग्रेज़ों ने रकम किया। ये इंग्लिस्तान के ऑक्सफोर्ड के लाइब्रेरियों में दस्तियाब है और जो है दुनिया के दीगर मकामात में भी दस्तियाब है। टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैहि की मैं एक मिसाल देना चाहूँगा। टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैहि जो समर पैलेस बनाया है
बिल्कुल इसके बाजे में श्री कोटे वेंकटेश्वरा स्वामी जी का मंदिर है। ये मंदिर जो है बिल्कुल छोटा था मंदिर, ये बिल्कुल जो है इसकी गुंबदें वगैरह सब छोटी थी। इस मंदिर में तारीखी बोर्ड भी मौजूद है, छोटी थी। यहाँ से बेंगलोर मेडिकल कॉलेज एक बंडा था पुराना, वहाँ से ब्रिटिश के 2 सैनिक क्या किए, फौजी टीपू सुल्तान यहाँ पर पैलेस में फिर रहे थे, टहल रहे थे, तो उनको निशाना बनाकर गोली चलाए। वो गोली नहीं लगी देवल के खंबे को, इसे दिव्य आधार स्तंभागर को बोलती, उसे लगकर जो है गोली वो वेस्ट हो गई, गोली नहीं लगी सुल्तान को। जब ये आवाज़ सुने सुल्तान, फौजी जाकर उन दोनों को हलाक कर दिया ब्रिटिश के बाद। ये देवल के महान जो भी अर्चक हैं उनको बुलाकर ये देवल छोटी है बड़ी बनोगर को बोलकर जीर्णोद्धारा बोलती कन्नड़ में, तो ये जीर्णोद्धारा कोटे वेंकटेश्वरा मंदिर के लिए अनुदान दिए टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह। यही नहीं, बेंगलुरु के श्री गवी गंगाधेश्वरा स्वामी जी, श्री रंगनाथ स्वामी जी, तुम्हारे श्रीरंगापट्टन में, श्रृंगेरी में श्री नंजनगूड़ा स्वामी जी, नंजुंडेश्वरा, हकीम नंजुंडा, ये सब पूरे देवस्थान में मेलुकोटे के देवल के लिए तमाम अनुदान दिए ही। हिंदू मुस्लिम एकजहती के लिए टीपू सुल्तान ने जो काम किया है वो सदा अमर रहेंगे। टीपू सुल्तान हमेशा आज़ादी के लिए, फ्रीडम स्ट्रगल के लिए, जंग आज़ादी की तहरीक के लिए सारी दुनिया में मशहूर थे, मशहूर रहेंगे। जो तबकों की सियासत कर रहे हैं सियासतदान, वो टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह को पहचाने, टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह की अज़मत को सबसे पहले जाने। उनकी तरह तबकों की तरक्की कर ले इसमें कोई नहीं, मगर टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह की जो किरदार कशी की जा रही है इससे बाज आ जाए। ಸಮಸ್ತ ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಮತ್ತು ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿಯ ಶುಭಾಶಯಗಳು। ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇವತ್ತು ಟಿಪ್ಪು ಅವರ ಜನ್ಮದಿನ, ಜಯಂತ್ಯೋತ್ಸವ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ, ಈಗ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಇವರನ್ನು ರಾಜಕೀಯಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇದು ದೇಶಕ್ಕೆ ಮಾರಕ। ಇದು ನಾವು ರಾಜಕೀಯಕ್ಕೆ ಇಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ಉಪಯೋಗಿಸೋದು ಬಹಳ ವಿಷಾದನೀಯ। ಹಾಗಾಗಿ ಯಾರೂ ಸಹ ಇಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳು, ಇವರು ಏನು ಮುಸ್ಲಿಂ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ದಪ್ಪ, ಎಷ್ಟು ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಎಷ್ಟು ಕೊಡುಗೆ ಇದೆ। ಇವತ್ತು ನೀವು ಲಂಡನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನೋಡ್ಬೋದು, ಲಂಡನಲ್ಲಿ ಅವ್ರ ಮಾನ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಹೆಂಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಹೆಮ್ಮೆ, ಎಷ್ಟು ಹೆಮ್ಮೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಷ್ಟು ಹೆಮ್ಮೆ ಇದೆ। ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಉರ್ದು ಭಾಷಣದಲ್ಲೂ ಹೇಳಿದರು, ಈ ವೆಂಕಟರಮಣ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿದ್ರು। ಮತ್ತು ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಅಸ್ಪೃಶ್ಯರನ್ನ ಮೇಲೆ ಬಟ್ಟೆ ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾರಿಲ್ಲ, ಆ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಹಾಕೋದನ್ನು ಮಾಡಿದ್ರು ಅವರು। ಹಾಗೆಯೇ ಮಿಸೈಲ್ ಮ್ಯಾನ್, ಪ್ರಥಮ ಮಿಸೈಲ್ ಮ್ಯಾನ್ ಅಂಥೇಳಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಈ ಥರ ಬಹಳಷ್ಟು ಕೊಡುಗೆಗಳಿದ್ದಾವೆ। ಇದೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ನಾವು ಏನು ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವೋ, ಈ ಜಾತಿವಾದ, ಈ ಜಾತಿ ಪದ್ಧತಿ, ಇದನ್ನು ತೊಲಗಿಸಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಭಾರತ ದೇಶ ಮುಂದೆ ಬಹಳ ಅನುಭವಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ ನಾವೆಲ್ಲರೂ, ಎಲ್ಲರೂ। ಯಾಕಂದರೆ ನಾವೆಲ್ಲ ವಸುದೈವ ಕುಟುಂಬಕಂ ಅಂಥೇಳಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಾವು ಹೇಳ್ಕೊತೀವಿ, ಆದರೆ ಎಲ್ಲಿ ಇವರು ಸುಮ್ಮನೆ ತಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ಬೆಳೆ ಬೇಯಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವತ್ತು ಅವರು ಜಯಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ। ಆದರೆ ಪ್ರಪಂಚದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಪಂಚ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಅಲ್ಲ, ಬರೀ ಮೈಸೂರು ಶ್ರೀರಂಗಪಟ್ಟಣ ಅಲ್ಲ, ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿರೋರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಇವತ್ತು ಜಯಂತ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ। ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ನೆಲೆಸಿದ್ದಾರೆ। ಯಾರು ಹೇಳಲಿ, ಯಾರು ಮಾಡಲಿ, ಯಾರು ಮಾಡದೇ ಇರಲಿ, ಎಲ್ಲರ ಮನಸ್ಸುಗಳಲ್ಲಿ ಹಿಂದೂ, ಮುಸ್ಲಿಂ, ಕ್ರಿಸ್ತರು ಎಲ್ಲರೂ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ। ಯಾರೋ ಕೆಲವು ಪಟಬದ್ಧ ಶಕ್ತಿಗಳು, ಕೆಲವು ಅವಿವೇಕಿಗಳು ಅದನ್ನು ಮಿಸ್ಗೈಡ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ ಹೊರತು ಜನ ಎಚ್ಚೆತ್ಕೊಳ್ಬೇಕು। ಈ ಥರ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಇದು ದೇಶಕ್ಕೆ ಮಾರಕ, ನಮಗೆಲ್ರಿಗೂ ಮಾರಕ, ಮುಂದೆ ನಾವೆಲ್ಲ ಅನುಭವಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಹಾಗೆ ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಗುಲ್ಶಾದ್ ಅಹಮದ್, KPCC ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಶಾಲೆಗಳ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷ। ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರೇ ಮಾಡಿದ್ದು 4 ವರ್ಷ ಮಾಡಿ ಡ್ರಾಮಾ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ರು। ನಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸು ಮತ್ತು ನಾನು ಇದು ಬೇರೆ ಪಕ್ಷಗಳಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಯಾರೇ ಆಗಲಿ ಈ ಜಯಂತಿಯನ್ನು ಮಾಡಲೇಬೇಕು। ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಇವರು ಟೀಕೆ ಮಾಡ್ತಾರಂಥವ್ರು, ಇದೆಲ್ಲ ತುಂಬ ತುಂಬ ದೊಡ್ಡ ತಪ್ಪು। ಯಾವ ಪಕ್ಷ, ಯಾವ ನಾಯಕರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, BJP ಅವರಾಗಲಿ ಯಾರೇ ಆಗಲಿ, ಇಂಥ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳು, ಯಾವುದೇ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿರಲಿ, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಆಗಿರಲಿ, ಶಿವಾಜಿ ಆಗಿರಲಿ, ಕೆಂಪೇಗೌಡರಾಗಿರಲಿ, ಎಲ್ಲರೂ ಅವರು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಪ್ರಾಣವನ್ನು ಕೊಟ್ಟಿರೋರು, ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವಹೇಳನ ಮಾಡೋರು ಯಾವುದಕ್ಕೆ ಸಮ ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕೂ ನಮಗೆ ಬಾಯಲ್ಲಿ ನೀಚರು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಅವ್ರನ್ನ। ಅದು ಯಾರೂ ಮಾಡಬಾರ್ದು, ಯಾವುದೇ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು, ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಜಯಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಕೇವಲ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ತುಂಬ ವಿಷಾದ ಇದು, ತುಂಬ ವಿಷಾದ। ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗಬಾರ್ದು, ಮಾಡಲೇಬೇಕು। ಆ ಜಯಂತಿ ನೀವು ಮಾಡಿದ್ರೆ ಆವಾಗಲೇ ನೀವು ದೇಶ ಪ್ರೇಮಿಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ದೇಶ ಪ್ರೇಮಿಗಳಲ್ಲ। 274ನೇ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬವನ್ನು ನಾವು ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ।
ಮತ್ತು 68ನೆಯ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಕೂಡ ಇದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಬ್ರದರ್ಗಳ ಜೊತೆ ನಾವು ಸೇರಿಕೊಂಡು ಈ ಸಮಯವನ್ನು ನಾವು ಕಳೀತಾ ಇರೋದು ಭಾರಿ ಸಂತೋಷ ತಂದಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಈಗ ನಡೀತಿರೋ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳು, ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಡೀತಿರೋ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳಿಗೆ ಈ ಒಂದು ಕೂಟ ಒಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಆಗಿರ್ತದೆ. ಯಾಕಿರ್ತದೆ ಅಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ಸಾಮರಸ್ಯದಿಂದ ಇರಬೇಕು, ಸಹಬಾಳ್ವೆ ಇರಬೇಕು, ಒಕ್ಕೂಡಿ ಇರಬೇಕು. ಎಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಯಾವುದೇ ಕಿಡಿಗೇಡಿಗಳ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಒಂದು ಸಮಾಜ ಇನ್ನೊಂದು ಸಮಾಜವನ್ನು ಹೊಡಿಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ವಿಷಯವನ್ನು ಇವತ್ತು ನಾನು ಪ್ರಸ್ತಾಪ ಪಡಿಸ್ತೀನಿ. ಎಲ್ಲರೂ ಯಾವಾಗಲೂ ಅಣ್ಣ ತಮ್ಮದರಂತೆ, ಅಕ್ಕ ತಂಗಿರಂತೆ ಒಂದು ಬಾಳು ಬೆಳಿಬೇಕು ಅಂತ, ಈ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಉನ್ನತ ಸ್ಥಿತಿಗೆ ತಗೊಂಡೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ನಾನಿವತ್ತು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಂದೆ ಹೇಳ್ಕೊಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತಾ. ಟುಡೇ ವಿ ಆರ್ ಸೆಲೆಬ್ರೇಟಿಂಗ್ 274th birthday of Hazrat Tipu Sultan Ji and 68th Kannada Rajyotsava day we are celebrating here with our Muslim brothers. Today I urge everybody to maintain peace and harmony in the society, because today's what we are watching, what we are seeing in the TVs or in the social medias are very heart throbbing. So I request everybody to maintain peace and harmony in the society. Jai Hind, Jai Karnataka Mate. Jones, some communal forces alleged that Tipu was against Christians. What do you say about this? Some communal forces always says Tipu is against Christians. Many communal forces say that Tipu is against Christian. Might be there in the Coorg something would have happened. I don't say, we have not born in those days. I cannot say exactly what has happened in those days, but history has written in that way. But if there is a king, there will be opposition. If there is a opposition, he has to safeguard himself. That is what the politics means. Tipu might have, to protect himself, might have done things. Might be it is in his own way, it might be right also. We cannot judge, because the present arena, what we are living, is the main situation we have to face immediately in front of our eyes. That is the main thing. So I am for the main purpose, I am for the present purpose. Thank you. ಭಾಳ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ, ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಸಹ. ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ನವೆಂಬರ್ 1, 2ರ ಸಮ್ಮಿಲನ. ನಮ್ಮ ದೇಶ ಸಿದ್ಧರು, ಶರಣರು, ದಾಸರು, ಸೂಫಿಗಳು ಕಟ್ಟಿದಂಥ ಶಾಂತಿಯ ತೋಟ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇಶ ಹೆಸರುವಾಸಿಯಾಗಿರೋದು ವೇದ ಉಪನಿಷತ್ತುಗಳು, ನಮ್ಮ ಯೋಗಾಸನ, ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಪತ್ತು, ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೌಹಾರ್ದತೆ, ಭಾವೈಕ್ಯತೆ, ಸಹಬಾಳ್ವೆ, ಐಕ್ಯತೆಗಾಗಿ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಹೆಸರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ದೇಶ ಶಾಂತಿಯ ದೇಶ, ಸಮೃದ್ಧಿ ದೇಶ. ಈ ದೇಶದ ಒಂದು ವೇದಗಳ ಒಂದು ಮಂತ್ರ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ವಸುದೈವ ಕುಟುಂಬಕಂ. ವಸುದೈವ ಕುಟುಂಬಕಂ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ವಿಶ್ವವೇ ಒಂದು ಕುಟುಂಬ. ಆ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹೋದರರು, ಒಂದೇ ಕುಟುಂಬದವರು ಅಂತ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಕೀರ್ತಿ ಪತಾಕೆ ಬಹಳ ಉತ್ತುಂಗದಲ್ಲಿದೆ. ಅದನ್ನು ಬ್ರಿಟಿಷ್ನವರು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನು 250 ವರ್ಷಗಳ ಆಡಳಿತ ಮಾಡಿ, ನಮ್ಮನ್ನು ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಶೋಷಣೆ ಮಾಡಿ ದೋಚಿಕೊಂಡು ಹೋದರು ನಮ್ಮ ಸಂಪತ್ತನ್ನು. ಅಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಅವರಿಗೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪಡಿಬೇಕನ್ನೋ ಹುನ್ನಾರದಲ್ಲಿ ತನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನು ಅವರಿಗೆ ಅಡ ಇಡುವಂಥ ಪ್ರಸಂಗ ಸಹ ಬಂತು. ಆಗ ಆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶದ ಅವರಿಗೆ ಆಮಂತ್ರಣವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ, ಸೈನಿಕರನ್ನು ಕಳಿಸಿ ನಾವು ಇವ್ರ ವಿರುದ್ಧ ಓಡಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ. ಆ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಏನು ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಿಮ್ಮ ಸೈನಿಕರು ಬಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಅವರಿಗೆ ಕುಡಿಯುವ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕುಡಿತವನ್ನು ಸಂಪೂರ್ಣ ನಾಶ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಅವ್ರ ಉದ್ದೇಶ ಇರುತ್ತೆ. ಜೊತೆಗೆ ಅವರ ಮಕ್ಕಳನ್ನು ಅಡ ಇಟ್ಟು ಹಣವನ್ನು ಶೇಖರಣೆ ಮಾಡುವ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ವಿದ್ವಾಂಸರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ಹೆಂಡ ಸರಾಯನ್ನು ನೀವು ಜನರಲೈಸ್ ಮಾಡಿ ಅಂಥೇಳಿ, ಅದರಿಂದ ಭಾಳಷ್ಟು ಆದಾಯ ಬರುತ್ತೆ ಅಂಥೇಳಿ. ಇಲ್ಲ, ನನ್ನ ಸಮುದಾಯವನ್ನು, ನಮ್ಮ ದೇಶದ ಜನರನ್ನು ನಾನು ಬಲಿ ಕೊಡಲು ತಯಾರಿಲ್ಲ. ನನ್ನ 2 ಮಕ್ಕಳು ನನಗೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಲ್ಲ, ಆದರೆ ನನ್ನ ದೇಶದ ಜನರನ್ನು ಬಲಿ ಕೊಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಶೃಂಗೇರಿಯಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಇವರು ಮರಾಠರು ದಾಳಿ ಮಾಡಿದಾಗ ಶೃಂಗೇರಿಯ ಅದು ಅವರ ಪ್ರತಿಮೆ ಹಾಳಾಗ್ತದೆ. ಹಾಳಾದಾಗ ಅವರು ಶ್ರೀಗಳು ಇವರಿಗೆ ಒಂದು ಪತ್ರವನ್ನು ಬರೀತಾರೆ,
ತಕ್ಷಣ ಇವರು ತುಕಡಿಯನ್ನು ಕಳಿಸ್ಬಿಟ್ಟು ಅದನ್ನು ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿ ಅವರನ್ನು ಹೊಡೆದು ಹೊಡಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಥರದ ಒಂದು ಸವಲತ್ತನ್ನು ಕೊಟ್ಟು ಭೂಮಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಅನುದಾನವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಾಮ್ರಪತ್ರದ ಅವರ ಒಂದು ಇದು ಸಹ ಇನ್ನೂ ಅಲ್ಲಿದೆ. ಜೊತೆಗೆ ನಂಜುಂಡ ಅಂಥೇಳಿ ನಮ್ಮ ನಂಜನಗೂಡಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಸಹ ಭಾಳಷ್ಟು ಇದನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಅವರು ಹೆಚ್ಚು ಹಿಂದೂ ದೇವಾಲಯಗಳನ್ನು ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಅವರು ಮತಾಂತರ ಮಾಡಿದರು ಅಂತ ಹೇಳೋದು ಸುಳ್ಳು. ಮತಾಂತರ ಮಾಡಿದರೆ ಈ ಕರ್ನಾಟಕ ಮೈಸೂರು ಅರ್ಧ ಭಾಗ ಎಲ್ಲ ಬರೀ ಮುಸ್ಲಿಮರಿದ್ದಿತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಭೂಮಿ ಸಿಕ್ಕಿರೋದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಹಿಂದುಳಿದ ಶೂದ್ರ ದಲಿತ ಜನಾಂಗಗಳಿಗೆ. ಅವರಿಗೆ ಭೂಮಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಚೈನಾದಿಂದ ರೇಷ್ಮೆಯನ್ನು ತರಿಸಿ ಅವರಿಗೆ ಬೀಜಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸಾಲ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆಮೇಲೆ KRS ನಾವು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಕನಸ್ಕೊಂಡು ಅದು ಶಿಲಾಸನೆ ಮಾಡಿದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ. ಜೊತೆಗೆ ಮೈಸೂರು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡುವಂಥ ಕನಸನ್ನು ಇತ್ತು. ಅದು ಆಮೇಲೆ ಮೈಸೂರು ನಾಲ್ವಡಿ ಕೃಷ್ಣರಾಜ ಒಡೆಯರ್ ಪೀರಿಯಡಲ್ಲಿ ಅದೆಲ್ಲ ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕೆ ಬಂತು. ನನ್ನ ಹೆಸರು ದಾದಾಪೀರ್ ಅಂತೇಳಿ. ನನಗೆ ಬಹಳ ಇಷ್ಟವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಮ್ಮ ಮಲಬಾರ್ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವರ ಸ್ತನಗಳ ಗಾತ್ರದ ಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಕರವನ್ನು ಅಂದರೆ ತೆರಿಗೆಯನ್ನು ನಿರ್ಧರಿಸಿದಂಥ ಅನಿಷ್ಟ ಪದ್ಧತಿ, ಬಹಳ ಅನಿಷ್ಟ ಪದ್ಧತಿ ಇದ್ದಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭವನ್ನು ಕಂಡುಕೊಂಡು ಅವರ ಎದೆಯನ್ನು ಮುಚ್ಚಲು ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಮಾನವವನ್ನು ಕಾಪಾಡಿದ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಸ್ತ್ರೀಯರ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಮಾನವವನ್ನು ಕಾಪಾಡಿದ ಮಹಾನ್ ಸಂತ ಅಂತಲೇ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಅವರ ಕಲ್ಪನೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸೌಹಾರ್ದತೆ, ಭಾವೈಕ್ಯತೆ, ನಾವು ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಬದುಕಬೇಕು, ನಾವೆಲ್ಲ ಒಂದೇ, ವಸುದೈವ ಕುಟುಂಬಕಂ ಅನ್ನೋ ಒಂದು ನಾಣ್ಣುಡಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಆಡಳಿತ ನಡೆಸಿದ್ರು. 15 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಅದು ಇತಿಹಾಸ ಸ್ಥಾಪನೆಯಾಗಿದೆ. ಸತ್ಯವನ್ನು ಯಾರು ಮುಚ್ಚಿಡಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. सबसे पहले जो है, जो पिछली बार सिद्धरामैया थे वो इस बार नहीं है. पिछली बार एक मर्तबा की बात है, सरदार अहमद कुरैशी साहब और हम लोगों ने मिलकर श्रीरंगपटना में एक बहुत बड़ा प्रोग्राम किया था. वहाँ पर हमारे में से किसी ने एक मेमोरेंडम जो है सिद्धरामैया को देने की जहमत की. वो स्टेज पर उनका एक स्टेटमेंट था. वो स्टेटमेंट वो कन्नड़ा में बता रहे थे, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಬಗ್ಗೆ ನಿನಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ನನಗೆ ಗೊತ್ತು. मतलब तुम लोगों से बेहतर मुझे मालूम है, आने वाले दिनों में मैं उनका क्या काम करना है मैं करूंगा, ऐसा उनका एक आश्वासन था. लेकिन आज मौजूदा हुकूमत जो है चंद जगह में 144 सेक्शन जारी करती है. सिर्फ नाम के लिए अपने आप को टिप्पू सुल्तान के चाहने वाले, मानने वाला, ये बोलना अलग बात है. जबकि इतिहास के, हिस्ट्री के किताबें पढ़े हुए और अहिंदा की एक बहुत बड़ी मूवमेंट से निकले हुए एक अच्छे नेता हैं, उनकी सदारत में यहाँ पर हुकूमत चल रही है. लेकिन फिर भी उनकी ऐसी हुकूमत में जो अपने आप को सेक्युलर मानती है, वो कहीं एक जगह 144 सेक्शन जारी करना, ये सीधा सीधा हज़रत टिप्पू सुल्तान के नाम पर कहीं तो एक जगह फिस्ताई काम करने का एक छोटी सी साजिश है. और इसको जो है लोगों को समझना चाहिए. जब इलेक्शंस आते हैं, इलेक्शंस के दौरान हज़रत टिप्पू सुल्तान याद आते हैं, या फिर मुस्लिम कम्युनिटी याद आती है, या फिर सेक्युलरिज्म याद आता है. आज हम उनके यौम पैदाइश के मौके पर एक दबा हुआ मामला है, वो है मुस्लिम यूनिवर्सिटी का. और मुस्लिम यूनिवर्सिटी बनाने की बात जो कही गई थी, यही सिद्धरामैया ने बनाने की बात भी कही थी, और वो इम्प्लीमेंटेशन भी एक हद तक आगे आ गया था. हाँ, तो आज हम लोग टिप्पू सुल्तान यूनिवर्सिटी को आज उनकी यौम पैदाइश के नाम पर आज हम लोग हुकूमत से डिमांड करते हैं. और ये डिमांड जो करना है वो बाबा साहब अम्बेडकर के दिए हुए कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से हमारे समाज को मिलने का एक कानूनी दायरे में आता है. तो डिमांड करना जो है वो ये इस मुल्क का शहरी बाशिंदा होने के नाते हज़रत टिप्पू सुल्तान के नाम पर यूनिवर्सिटी हम लोग आज डिमांड करते हैं. आज तारीख गवाह है, सारे हिंदुस्तान में क्या सारे वर्ल्ड में हिस्ट्री याद है. टिप्पू सुल्तान हज़रत रहमतुल्लाह अलैह की आज पैदाइशी दिन है. हम सब मिलकर यहाँ हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई जितने भी भाई सब मिलकर उनकी याद में और एक जश्न मना रहे हैं. और खुशी का दिन है जो हम लोग इस सरजमीन कर्नाटका के अंदर पैदा होकर है उनका नाम रोशन कर रहे हैं. टिप्पू सुल्तान फ्रीडम फाइटर है. आज मैं हुकूमत से एक अपील करना चाहता हूँ, चाहे कांग्रेस हो चाहे बीजेपी, जो भी हुकूमत एलएस को जाने के लिए एंट्री फ्री करना चाहिए, उस दिन एक दिन के लिए फ्री करना चाहिए. क्या मुतालिबा ये है कि गवर्नमेंट से हमारा 4 डिमांड्स हैं. एक डिमांड हज़रत टिप्पू सुल्तान जयंती गवर्नमेंट से मनाना चाहिए, जो इन्होंने रद्द कर दिया बीजेपी गवर्नमेंट ने. और दूसरा जो है हज़रत टिप्पू सुल्तान एजुकेशन
यूनिवर्सिटी के लिए जगह और यूनिवर्सिटी बनाना है। और तीसरा रीनेम ऑफ हज़रत टीपू सुल्तान पैलेस रोड पे हमारा मुतालिबा तो वो टाइम से भी था, अभी भी था, अभी भी है। हमारा चौथा डिमांड ये है कि हज़रत टीपू सुल्तान के जितने भी प्रॉपर्टीज़ हैं, पैलेस हैं, दरगाह हैं, मस्जिद है, उनको प्रोटेक्शन चाहिए, उनको डेवलपमेंट चाहिए।